रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत मंगला गोडबोले लिखित ताजवा, दोन मैत्रिणींची सुंदर कथा. मी तुझी कोणतीही सबब ऐकायला आले नाहीये, तुला घ्यायला आले, समजलं? अनुजानं शेवटचं आणि निक्षून सांगितलं. तेव्हा ज्योत्स्नाचा नाईलाज झाला. काल इथं शिबिराला आल्यापासून तिनं नकाराची खिंड लढवलेली होती. शिबिराचा 2 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होताच. मुद्दाम शिबिरासाठीच इतक्या लांबून आलं असल्यामुळे ते बुडवून इकडे तिकडे भटकणं तिला पटण्यासारखं नव्हतं. त्यामुळे शिबिर संपेपर्यंत अनुजानं तिचं म्हणणं जरा तरी ऐकलं. शेवटचं अधिवेशन संध्याकाळी 6 वाजता संपतंय हे समजल्यावर अनुजा 5:45लाच गाडी ड्रायव्हरसह शिबिराच्या ठिकाणी जाऊन धडकली. ज्योत्स्नाची पुरती नाकेबंदी झाली. आता अनुजाला टाळणं अशक्य होतं. तरीही ती सांगायला लागली, सकाळी लवकरची गाडी आहे आमची. इथून सगळ्यांच्या बरोबर गेले असते तर मला सोपं पडलं असतं. तुझं घर गावाबाहेर आहे ना, तिथून स्टेशनवर वेळच्या वेळी पोहोचायचं म्हणजे किती आधी निघावं लागेल. उगाच माझ्यामुळे सगळ्यांना त्रास. सगळी? कोण सगळी आहेत बयो माझ्या घरी? हे अमेरिकेत असतात, मुलगा प्रवरानगरला. राहता राहिले मी, माझी लेक आणि तिच्या म्हाताऱ्या आजी. अगं पण आपण पहाटे उठलो, दिवे लावले, आवराआवरी करत बसलो तर तुझ्या सासूबाईंची झोप नाही का मोडणार? अजिबात नाही मोडणार. बेडरूम्स वरच्या मजल्यावर आहेत आमच्या बंगल्यात. खाली चोर येऊन घर लुटून गेले तरी वर पत्ता लागत नाही, माहितीये तुला? इतक्या सकाळी गाडी चालवायला कोणी मिळालं नाही तर? धन्य. आता एवढीच सबब राहिली होती वाटतं. आमचे ड्रायव्हर आमच्याच आउट हाऊसमध्ये राहतात म्हटलं. 24 तास ड्युटीवर असतात ते. नाहीतरी आमच्या डॉक्टरांना केव्हाही व्हिजिटला जावं लागतं. तेव्हा वेळी अवेळी ड्रायव्हरांना उठायची सवय आहे. आणि समजा ते अगदी रात्रीच्या रात्री खपले तरी मला गाडी चालवता येते, समजलं? आता आपण निघताय का आणखी एखादी शंका प्रश्न कुरापत काढायची आहे? अनुजानं ज्योत्स्नाला निरुत्तर करत म्हटलं. ज्योत्स्नानं पटकन आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. रूमवर जाऊन आपली बॅग, पिशवी सगळं गोळा केलं आणि ती अनुजाच्या मागे आज्ञाधारकपणे जाऊन तिच्या गाडीत बसली. गाडीचं दार तिला काही धड लावता आलं नाही. 2-3दा ते अर्धवट लावल्यावर चौथ्यांदा ती प्रयत्न करणार. तेवढ्यात अनुजा ड्रायव्हरवर ओरडली, शिंदे, मॅडमला दार लागत नाहीये, तुम्ही लावा. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात का? लावतो जी. आणि हे बघा, आपल्या त्या आईस्क्रीमवाल्याच्या रस्त्याने घ्या. केशर पिस्ताचा एक पॅक घ्यायचा मला. वय जी. गाडीनं वेग घेतला. ज्योत्स्ना अवघडत बसलेली पाहून अनुजा म्हणाली, तुला काही होतंय का ग? नाही ग. मग ऐसपैस बस ना माझ्यासारखी. 2 दिवस वणवण करून दमली असशील. आधी प्रवास, मग फिरणं, बोलणं. वाटेतच कुठेतरी थांबून चहा पाणी घेऊया का? चहा होता का शिबिरात? अगं तो कसला चहा? हा, त्याला काय चहा म्हणायचं? म्हण काहीही, पण त्यावेळेला गरम गोड पाणी येत होतं मात्र पुढ्यात. घरी मेलं जिथं तिथं स्वतः झिजायचं. त्याशिवाय घोटभर चहा सुद्धा मिळायचा नाही. ए, भेटल्या भेटल्या तक्रारी नको तर. आपण काही कटकट्या तक्रार करून म्हातारा झालो नाहीयेत. आपण म्हणू नकोस. माझं बघ, निम्म डोसकं पिकलंय. ही काय मोठी तरुणपणाची चिन्ह आहेत? पांढरे केस, हिरवी मने, आठवतंय ना विध घाट्यांचं पुस्तक? आपल्याला एमेला होतं ते. कुठल्या पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवते? स्मरणशक्तीला एवढा ताण नाही झेपत अलीकडे. तुझ्या गाडीचे सेट्स किती मऊ आहेत ग. आणि समोर टांगलेली ती मांजरही किती गोजीरवाणी आहे. इम्पोर्टेड आहे वाटतं. हा प्रश्न या पुढे विचारू नकोस. आमच्या घरात फक्त मी इंडियन आहे, बाकी सगळं देशोदेशीचं. डॉक्टर दरवर्षी कॉन्फरन्सला कुठे कुठे जात असतात. काहीही चांगलं दिसलं की घेऊन येतात. मी किती वेळा सांगते, नका एवढ्या वस्तू गोळा करू. शेवटी सगळी उस्तवार मीच करायची ना. तर म्हणतात कसे, अजून नोकर ठेव. तुला कोणी नाही म्हटलंय? तू पाहिलं नाहीस ना त्यांना? नाही ग, आमच्या लग्नाला आली नव्हतीच वाटतं. कशी येणार? तेव्हा मी शशीच्या वेळेस बाळंतीण होते, त्यामुळे प्रत्यक्ष बघायचं नाही जमलं. बाकी हल्ली पेपरात, मासिकात कुठे कुठे त्यांचे फोटो दिसतातच. कुठे उद्घाटन, कुठे अध्यक्षपद, चालू असतं काही ना काही. ते सोड ग. गावंड्या गावात गाढव सवाशीण असं म्हणतात ना, तसं आहे आमचं इथे. तुझ्यासारखी विद्वत्ता वक्तृत्व कुठलं असणार आमच्यापाशी? सवयीनं ठरलेली 4-2 वाक्य बोलायची आणि दूर व्हायचं, झालं. कधी कधी गाड्याबरोबर नळाची
म्हणजे माझी पण यात्रा घडते. स्टेजवर बसलं की मला अजूनही तुझीच आठवण येते. काय दिमाग खात आत्मविश्वासानं वावरायचीस ग तू स्टेजवर, जशी काही सम्राज्ञीच. एकेका पावलात एकेका शब्दानं जग जिंकायला निघाल्यासारखी वाटायचीस. नाहीतर आम्ही. अनुजानं किंचित थपकून ज्योत्स्नाकडे पाहिलं. ती मागच्या सीटवर मान टेकून डोळे मिटून स्वस्थ पडली होती. किती थकलेली आणि वयस्कर दिसत होती. केसात पांढऱ्या छटा, कातडीवर वृक्ष कळाहीनपणा, गालफडं बसलेली, पाठीला बाक आलेला, सगळ्या अस्तित्वात खोल थकवा भरून राहिलेला. अनुजा तिच्याकडे एकटक बघत राहिली. आजच्या ज्योत्स्नात तेव्हाची ज्योत्स्ना कुठं दिसते का ते शोधत राहिली. घर आल्यावर शिंदेनं उतरून दार उघडलं तेव्हा अनुजा गाडीतून उतरली. ज्योत्स्ना आधीच उतरून स्वतःचं सामान काढण्याच्या खटाटोपात व्यग्र होती. अनुजानं तिला तिथल्या तिथे बजावलं. हे बघ, आता पुढले 12 तास तू इकडची गाडी तिकडे करायची नाहीस, समजलं का? जमलं पाहिजे ना एवढं स्वस्त बसणं. तुला स्वस्त कोण बसू देतंय? बोलायचं, गप्पा मारायच्या, गाणी म्हणायची, नुसता दंगा, नुसती मस्ती करायची. अगं या वयात एवढं काय वय झालंय ग आपलं? इंग्लंड अमेरिकेत असतो तर अजूनही यंग म्हणून घेतलं असतं. मागच्या वर्षी आम्ही हवाई बेटावर गेलो होतो ना तेव्हाची मजा सांगते. अनुजा बोलता बोलता थांबली कारण ज्योत्स्ना केव्हाच घरात पोहोचली होती आणि घरातला दिवाणखाना, त्याची सजावट वगैरे बघताना तिचे डोळे विस्फारलेले होते. एवढं कौतुक मिश्रित कुतूहल हवाई आयलंडवर सुद्धा अनुजाला जाणवलं नव्हतं. नाहीतरी संबंध गावात डॉक्टरांचा बंगला उठून दिसण्यासारखा होताच मुळी. पैसा होता, त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे वेदक दृष्टी होती. जिथं कुठं काही चांगलं वेगळं दिसेल ते घरी आणण्याचा, त्याची निगा राखण्याचा प्रयत्न होता. डॉक्टरी व्यवसायाची वेळ अवेळ सांभाळण्याच्या दृष्टीनं अनुजा लग्नानंतर सर्व वेळ घरीच राहिली होती. तिनं स्वतःच्या मागं काही वेगळा व्यापताप लावून नव्हता घेतला. या सगळ्यांतून येणारी सुखवस्तूपणाची गडद साय अनुजाच्या घरावर जागोजागी दिसत होती. अगं एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एवढीशीच माणसं राहतात? पुढे त्यातलीही गळतील. सासूबाई दिवसेंदिवस थकत चालल्या आहेत. लेक आत्ता सासरी जाईल लवकरच. मुलगे तर आपण आपल्यामध्ये हिशोबातच धरायचे नसतात. आमच्या घरात अगदी उलटा प्रकार आहे हं. तो कसा काय? आधी इनमिन 3 खोल्या, त्यात आम्ही 6 जण राहतो. साकेत मोठ्या मुश्किलीनं शाळेत जातो, बाकी सर्व वेळ घरीच असतो. साकेत म्हणजे? अगं माझा मुलगा स्पास्टिक आहे. अरे रे, आम्हाला आता सवय झालीये, इतकं काही वाटत नाही. 10 वर्षाचा होईपर्यंत त्याला कडेवर घेऊन फिरावं लागायचं. त्यानं पाठ कायमची वाकडी होऊन गेलीये. आता 2-3 ऑपरेशन झाल्यानंतर तो निदान वॉकर घेऊन तरी चालू शकतो. जाऊ दे बाई, आल्या आल्या तुला त्रासदायक आठवणी कशाला काढायला लावू? अनुजानं विषय आवरता घेण्याचा प्रयत्न केला. याच दिवाणखान्याच्या भिंतीवर अभिजितचा क्रिकेटचा पूर्ण पोशाखामधला एक लॅमिनेटेड फोटो लावलेला होता. ज्योत्स्नानं त्याकडे बघू नये असे तिला मनात वाटत होतं, पण ज्योत्स्ना नेमकी त्याच फोटोकडेच बघत होती. ज्योत्स्नाचं तोंड हातपाय धुवून कपडे बदलून होईपर्यंत अनुजानं स्वयंपाकीन बाईंना रात्रीचा बेत सांगितला आणि सगळ्या कामासंबंधीच्या सूचना गडी माणसांना देऊन ती निवांतपणे बागेत झोपाळ्यावर जाऊन बसली. तिथूनच ओरडली, तुझं झालं की इथंच ये ग. मला तुझ्या चांगल्या झिंजा ओढायच्या आहेत, बोच करायचं आहे आणि कचाकचा भांडायचं पण आहे तुझ्याशी. का ग बाई, एवढी मेहरबानी का? विचारायला काही वाटतंय का तुला? एवढी इथं येणार होतीस, पण मला पत्र नाही, फोन नाही, निरोप नाही. मी जिवंत आहे हे तुला माहित नव्हतं का? याच गावात आहे हे लक्षात नव्हतं का? असं नको म्हणूस ग. मग काय म्हणू? बरं तर बरं, काल तुमच्या शिबिरात आमच्या मोनिकाच्या ट्युशनच्या बाई गेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यात कुठेतरी तुझा उल्लेख आला म्हणून मला कळालं. काय म्हणाल्या त्या माझ्याबद्दल? खूप चांगलं भाषण केलंस असं म्हणाल्या. मी लगेच कॉलर ताट करून म्हटलं, मैत्रीण कोणाची आहे? छे ग, एवढं काही नव्हतं बोललं मी. शेवटी आम्ही सगळेच पडलो शिक्षकी पेशातले लोक. आयुष्य जातं बोलण्यात, त्याचं काय एवढं घेऊन बसलीस? त्याचं कौतुक कानी आलं म्हणून तर तू आल्याचं मला कळलं. नाहीतर तू काय परस्पर आली असतीस आणि गेली असतीस. आता तर मला वाटतंय मागेही कधी तू इथे जवळपास येऊन गेली होतीस की काय?
लग्नाच्या 20 वर्षात पहिल्यांदा अशी एकटी घराबाहेर पडले मी. म्हणजे नेहमी दोघं दोघं जाता की काय? असाल बाई, तुम्ही काय लव्ह मॅरेजवाले. कॉलेजमध्ये काय काय थेरं करत होतात ते पाहिलंय आम्ही. तू स्कॉलर, तुझा नवरा आजच्या आपल्या मुलांच्या भाषेत बोलायचं तर किलर. कोणी ऐकेल. ज्योत्स्नानं तिला दटावलं. घरामध्ये एवढ्या मोकळेपणानं बोलण्या बसण्याची तिला सवय नव्हती. सतत दबाव, कायम दडपण, जबाबदारीची जाणीव, सावधपण यातच जगण्याची सवय झाली होती. अनुजा मात्र बिनधास्त होती. टाळ्या देत, चापट्या मारत तिची एकतर्फी बडबड सुरू होती. आपल्या वेळचं कोण कोण भेटतं ग तुला? ती जयवंत आठवते? गाणारी, तिचं पुढं कुठं नाव नाही वाचलं. आता आपलं कॉलेज मोठं झालंय म्हणतात. आपण म्हैसूरला ट्रिपला गेलो होतो तेव्हाची मजा. मध्यंतरी एकदा मुंबईला गेले होते तर रेल्वेत मला कोण भेटलं असेल सांग? आपले गजेंद्र गडकर सर भेटले होते. त्यांच्याशी तरी तुझा नक्कीच कॉन्टॅक्ट असेल. एवढी लाडकी तू त्यांची. नाही ग. अनुजाच्या पेसाळत्या उत्साहात ज्योत्स्ना एवढंच बोलू शकली. यावरही पुन्हा उसळून अनुजानं मारा सुरू केला. काय कमाल आहे, तू त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट ठेवला नाहीस. एवढ्या आशा होत्या त्यांना तुझ्याकडून. म्हणूनच काय, त्यांच्या अपेक्षांना साजेसं काय केलंय मी की त्यांना जाऊन मुद्दाम भेटावं, हुशारक्या माराव्या? नको वाटतं जुन्या कोणाला भेटायला. स्वतःहून जायचं तर सोडच, पण अचानक कुठं कोणी भेटलं तरी फारसं बोलता येत नाही मला. तुला बोलता येत नाही? विश्वास तरी बसेल का कोणाचा? आयुष्यात विश्वास ठेवण्याजोग्या गोष्टी नाहीतरी कमीच घडतात. आपल्याबरोबर ती गुळवणी होती बघ. हो, ती तुझ्या मागे बसून तुझी कॉपी करून कशी बशी पास होणारी गुळवणी. हो, तीच. तिचं काय झालं? अगं, शिक्षण मंत्रालयात फार वरच्या पोस्टवर आहे आणि मी कशी तरी ज्युनियर कॉलेजच्या नोकरीला चिकटून आहे. मध्यंतरी एकदा ती आमच्या संस्थेची पाहणी करायला आली होती. तेव्हा मला कळलं ती मोठी ऑफिसर, मी साधी मास्तरीन. विश्वास बसतो तुझा? आता बोल. असेल बाई. असेल नाही, आहेच. आयुष्यात कोण कसं चढलं कसं पडलं याचा थांग पत्ता लागत नाही. त्रास मात्र होत राहतो. म्हणून मग टाळायची ती माणसं, तो त्रास. शहाणी आहेस, मग मैत्री कशाला म्हणायची? तोही एक प्रश्नच आहे. यांच्या सर्वात जवळच्या मित्रानं यांना धंद्यात फसवलं. नेसत्या कपड्यानिशी हे देशोधडीला लागले. खूप वणवणले. सौदी देशांमध्ये, आफ्रिकेमध्ये, तिथेही म्हणण्याजोगा जम बसेना. तेव्हा आले घरी परत. होतं असं एखाद्याचं, पण तू तर इथंच होतीस ना, मग तू कशी प्रिन्सिपल वगैरे झाली नाहीस? अगं, लग्नानंतरची 4-5 वर्ष चुटकीसरशी गेली, मग साकेत झाला. साकेतसारखं मूल वाढवणं ही अष्टप्रहरची नोकरीच असते. म्हणून मग त्या कामात जुंपून घेतलं. कोणी सांगेल तो उपाय अगदी वेड्यासारखा करून पाहिला. मनी मानसी एकच ध्यास होता, त्याला त्याच्या पायांवर उभा करायचा. हे तिकडे, मी घरी. हा, एका ना एका डॉक्टरांच्या देखरेखीखाली. काही विचारू नकोस. त्यात माझीही नोकऱ्यांची धरसोड झाली. करिअर संपलं. देवाच्या काठीला आवाज असतो म्हणतात. मला नाही कधी ऐकू आला तो आवाज. नुसते त्या काठीचे तडाकेच सोसले. कधी पाठीवर, कधी पोटावर. ते चुकवायला जावं तर कधी पेकाटात. आता ते सगळे वळ व्रण घेऊनच पुढे जावं लागणार असं दिसतंय. ए ज्योत्स्ना, असं नको बोलूस बाई. एवढ्या वर्षांनी भेटल्यावर हे काय बोलायचं? बघ, मी म्हटलं नव्हतं मला नीट बोलता येत नाही म्हणून. आता पटली ना खात्री? आता मी गप्प बसते आणि मी तुझ्यासाठी छानशी टेप लावून देऊन आतली काय तयारी झाली ते बघून येते. अनुजा दिवाणखान्यात गेली. तिनं मारव्यातली एक छानशी रेकॉर्ड लावली आणि स्वयंपाकघरात फेरफटका मारला. तिची बाग बघण्यात, तिच्या घरातल्या शोकेशमधले फोटो बघण्यात, तिच्याकडचा संगीताचा साठा बघण्यात ज्योत्स्ना रमली. आपण अगदीच रिकाम्या हातांनी अनुजाकडे आलो, हे काही बरं नाही झालं असं तिला सुरुवातीला वाटलं होतं. पण अनुजाचा एकूण संसाराचा थाट बघितल्यावर तिची ती बोझ कमी झाली. या घरात शोभेसं आपण काय देऊ शकणार होतो? तसं तिचं एक पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झालेलं होतं. विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, पत्रलेखन वगैरेचे पाठ त्यात दिलेले होते. त्या पुस्तकाच्या 2-3 कोऱ्या प्रतीही तिच्यापाशी होत्या. पण तसलं पुस्तक अनुजाला दिलं काय आणि न दिलं काय सारखंच होतं. उगाच आपलं हसं झालं असतं. ज्योत्स्ना एकदम सावध झाली. गाण्यानं, निवांतपणानं
सैलावत चाललेलं तिचं मन पुन्हा पूर्ववत झालं. उंच उंच तटबंदी उभारून ती आतल्या आत स्वतःला जपत राहिली. अनुजाकडच्या जेवणाचा थाट एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा होता. किती पदार्थ, किती अगत्य, किती नखरे. एवढं कशाला केलंस? मी काय पाहुणी आहे का? आमच्या घरी कायमच सुरू असतात पार्ट्या आणि मेजवान्या. या गावात चांगलं हॉटेलही नाहीये. तेव्हा घरी सरबराई करतो. झालं, बाई आहेत, मी असतेच घरात. शिवाय मुलगी मदत करत असेल ना? तिचं नाव काढू नकोस. इकडची काडी तिकडे काही करत नाही बया. मला तर कधी कधी काळजीच वाटते. लग्न झाल्यावर हिचं कसं होईल? जसं तुझं झालं तसंच तिचंही होईल. म्हणजे तिलाही भलं मोठं घर, नोकर चाकर असा सगळा सरंजामच तुम्ही बघून देणार. ती काय स्वयंपाक करून डबे भरून 9:40ची लोकल पकडणारी चाकरमानी होणार नाही. पुढचं कोणी पाहिलंय बाई? मला दिसतंय ना स्वच्छ. तुमच्यासारख्यांचीच मुलं डॉक्टर, सर्जन वगैरे होणार. मुली जमीनदारांच्या किंवा माजी संस्थानिकांच्या सुना होणार. तुमची राज्य अबाधित राहणार. वरून येताना तसं लिहून आणावं लागतं कपाळावर. ज्योत्स्ना तावातावानं बोलली आणि बोलता बोलता मध्येच थांबली. आपण नको ते बोलून बसलोय हे तिच्या लक्षात आलं. अनुजानं तिच्याकडे क्षणभर टक लावून पाहिलं आणि एकदम विषय बदलला. मागून आईस्क्रीम खायचंय हं? तेवढी जागा पोटात ठेव. बापरे, एवढं जेवल्यावर आईस्क्रीम? मग ते आणलंय कोणासाठी? उगाच मी स्वतःच काही पदार्थ करत बसले असते तर आपला गप्पांचा वेळ कमी झाला असता. म्हणून हा शॉर्टकट घेतला. ठेव तुझ्या डीप फ्रीजरमध्ये. नको बाई, आधीच तो ठसाठस भरलाय. त्यात आमच्या पोरांचे नखरे, हेच हवं तेच नको. आहे त्यांच्या नशिबात तर करू देत. रखडणारे रखडत राहतात. उपभोगणाऱ्यांनी भोगत राहावं, काय वाईट आहे? शेवटी सरासरी तीच पडणार. असं म्हणत ज्योत्स्ना पानावरून उठली. मोलकरणीनं भराभर मागचं आवरलं. रात्री उशिरा डॉक्टरांचा जर्मनीहून फोन येणार होता. त्यासाठी तशीही अनुजा जागणारच होती. आता एकीला दोघी झाल्या. गप्पा रंगायला लागल्या. दर 15-20 वाक्यांनंतर ज्योत्स्नाची गाडी पुन्हा मूळ पदावर जायची. आयुष्यानं पावलोपावली कसं तिला ठेचाळायला लावलं हे वेगवेगळ्या उदाहरणांतून पटवलं जायचं. पर्यायानं अनुजाला पात्रतेपेक्षा फार जास्त काही मिळालंय असाही सूर यायचा. मनाचे दुखावलेले कोपरे, कंगोरे मध्येच डोकं वर काढायचे. फारच हळवं वळण आलं की काही वेळ गप्पा थांबायच्या. पुन्हा एकदा नवा विषय सुरू व्हायचा. जवळजवळ 2 वाजून गेले तरी डॉक्टरांचा फोन आला नाही. तेव्हा ज्योत्स्नानं झोपण्याचा विषय काढला. नाहीतरी ती फार थकलेली होती. शिवाय सकाळची गाडीही चुकून चालणार नव्हतं. चल आता झोपूया. अजून 15 मिनिटं वाट बघूया ना. अजून? बघा बघा, लग्नाला इतकी वर्ष लोटली तरी कसे अगदी राघू महिनेच्या जोडीसारखे वागतायत ते. तसं नाहीये ग. मग कसं? तरुणपणी सुद्धा त्यांनी फोन केला नसता आणि मी वाट पाहिली नसती. पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे. फार काळजी करतात हे. काळजी? कोणाची? अगं माझ्या तब्येतीची. उगाच बेढब होशील अशी काळजी असेल त्यांना. नाही, इतकं साधं कारण नाहीये हे. मग गेल्या वर्षी माझ्या छातीत गाठ आली होती तेव्हापासून. म्हणजे तुला? हो, ज्याचं नावही घ्यायला आपण घाबरतो त्यातलंच होतं ते प्रकरण. माय गॉड. मग गावातलं, शिबिरातलं कोण मला बोललं कसं नाही तुझ्या आजाराबद्दल? एरवी इतकं ऐकलं तुझ्याबद्दल, पण या गोष्टी काही गावभर दवंडी पिटण्याच्या आहेत का? तेही खरंच म्हणा. त्यात तुमचे डॉक्टर घरचेच. हो ना. त्यामुळेच अगदी सुरुवातीला डिटेक्ट झालं. पूर्ण उपाय झाला. रोगाचा नायनाट झाला. सगळं खरं ग. पण तेव्हापासून कायमचा एक घोर लागला ना मागे. साधा पाय लचकला किंवा दाढेत कळ आली तरी वाटतं हे त्यामुळेच तर नसेल. सुकाचा घास तोंडात घोळायला लागतो. बापरे, मला स्वप्नात सुद्धा अशा गोष्टी स्वप्नात कधी दिसतात का वेडे? त्या धाडकन पुढ्या उभ्या राहतात, आव्हान करतात. कसा सामना देतो ते बघतोस असे म्हणतात. आपण अगदी दिनवाणे होऊन जातो त्यांच्या पुढे. तुझ्या मिस्टरांनी कसं स्वीकारलंय हे? ते स्वतःच डॉक्टर आहेत. पुढं काय होणार हे त्यांना नक्कीच माहीत असणार. पण मी विचारत नाही, ते सांगत नाहीत. मी भीती लपवते, ते भविष्य लपवतात. यात सगळं भरडले जातोय हे कळत असूनही काही करता येत नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ठीक आहे, हे बोलणं इथंच ठेवून जायचं हं? अर्थातच. मला तुझा विश्वास आहे म्हणूनच सांगितलं म्हणा. नाहीतर यापूर्वी आणि यानंतर
याबद्दल एक अक्षरही काढलं जाणार नाही हे मी पक्क ठरवलंय. साहजिकच आहे. आता तरी काय, डॉक्टरांच्या फोनबद्दल मी तुला चिडवायला लागले म्हणून तुझ्या तोंडातून हे पडलं. पण बरं झालं तू मला हे सांगितलं ते. आता मी सारखी तुझी चौकशी करत राहीन. सहजासहजी जमलं तर तुला भेटायला येईन. माझ्या मागं तशी 18 अवधानं असली तरी तब्येत तर ठणठणीत आहे अजून. हे काय कमी आहे का? शिर सलामत तो पगडी 50, नाही का? हो ना, अनुजा कसबस म्हणाली. गप्प राहिली. पण आता ज्योत्स्ना एकदम जुन्या फॉर्ममध्ये आल्यासारखी वाटली. गादीत उठून बसून ती भरभरून बोलायला लागली. मुख्य म्हणजे तू मी असं शाब्दिक अंतर विरघळून गेलं आणि आपणची भाषा सुरू झाली. हे तुला पहिल्यांदा कळलं तेव्हा काय वाटलं ग? नक्की सांगता येत नाही. अशा वेळी आपली काय भयंकर स्थिती होते नाही. साकेतच्या बाबतीत माझं असंच झालं. पहिले 3-4 महिने मला कळलंच नाही. थोडा अशक्त आहे, सुधारेल, धरेल अंग असं वाटत होतं. पण 5 महिने झाले तरी तो मान सावरेना. तेव्हा खटकायला लागलं. मग हा डॉक्टर, तो स्पेशालिस्ट, ही टेस्ट, ती तपासणी, शिवाय कोणी सांगेल ते गंडे दोरे काहीच सुद्धा. आम्हाला तसा प्रश्न आला नाही. मला सुद्धा त्यातला पोकळपणा कळत होता ग. पण अशा वेळीच तर आपला खरा कस लागतो ना. त्यात सासूबाई आजारी, यांची नोकरी सुटलेली, मी बेकार. कसं निभावलं कोण जाणे. त्या 10-12 महिन्यात 10-12 वर्षांनी म्हातारी झाले ग मी. बाकी सगळे सोडून आपल्याच वाट्याला हे का आलं असावं असं वाटलं असेल ना एकसारखं. करेक्ट. याच प्रश्नावर आपण आपली डोकी फोडत बसतो. आपल्याच वाटेला हे का आलं? मग यांनी म्हणायचं माझ्या माहेराकडून आलं. मी म्हणायचं तुमचीच अमुक तमुक बहीण अर्धवट होती. ते साकेतमध्ये आलं असणार. तू, मी, तू असेच आरोप प्रत्यारोप, समज गैरसमज काही विचारू नकोस. शेवटी कुठूनही आलं असलं तरी निस्तरायचं तर आपलं आपल्यालाच. एवढी साधी गोष्ट कळली नसेल का सुरुवातीला? किती बरोबर बोललीस. आता वाटतंय तेव्हा आपण भेटलो असतो तर किती भार हलका झाला असता. पण तेव्हा फार पराभूत वाटायचं बाई. हे रडगाणं घेऊन कोणापुढे जायला नको असं व्हायचं. एकदा तर तुला सांगते, आपल्या कॉलेजमधली ती सुकात्मे आमच्या शेजारी आली होती. तरीही मी तिला काही भेटले नाही. ज्योत्स्ना रंगून रंगून सांगू लागली. साकेतच्या आजारपणातले एक एक प्रसंग, डॉक्टर मंडळींचे नमुने, नातलगांची लुडबुड, शेजार पाजारांची पोकळ सहानुभूती आणि त्या साऱ्याला खंबीरपणे तोंड देण्याची आपल्या शरीराची, मनाची शक्ती. मी दणकट होते म्हणून एवढं तरी निभावलं बघ. नोकरी नव्हती तेव्हा दिवसभर शिकवण्या केल्या. कुठे कुठे पेपर तपासून दिले, गाईड लिहायची कामं घेतली. अगं खरंच, माझं एक निबंध लेखनाबद्दलचं पुस्तक निघालंय. पाहिलंस का तू? नाही? मी दाखवते हं. जरा हाताला सवय झाली की अशी आणखी सुद्धा लिहिण्याची ऑफर आहे मला. पण मीच घेत नव्हते इतके दिवस. आता घेईन एखाद वेळेस. शेवटी शरीर ऑपरेट करतंय तोवरच मोठमोठी कामं करायचं मनावर घ्यायला पाहिजे. फार दूरचं कोणी पाहिलंय? अनुजानं फक्त मान हलवली. गप्पांना हे अनिष्ट वळण लागलं आणि त्या आपण थंडावत गेल्या. डॉक्टरांच्या अपेक्षित फोनची वेळ टळून गेली आणि त्या दोघी गप्पा करता करता झोपेच्या अधीन झाल्या. सकाळी गाडी पकडण्याच्या घाईपुढं दुसरं काही करायला वेळच नव्हता. रात्री झोपायला खूप वेळ झाल्यानं डोळे उघडत नव्हते. तरी कसंबसं आवरून त्या दोघी स्टेशनवर पोहोचल्या. निघताना ज्योत्स्ना सारखी म्हणत होती, तू आली नाहीस स्टेशनवर तरी चालेल. पण अनुजानं तिचं एक ऐकलं नाही आणि ती अगदी गाडी सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. निरोपाचे क्षण दोघींनाही जड केले. पुन्हा केव्हा भेट होईल हे अज्ञात होतं. या भेटीचा आनंद होता, तशीच हुरहुरही होती. लहान मुलाची समजूत घालावी तशी ज्योत्स्ना अनुजाला परत परत सांगत होती, सांभाळून राहा ग. कधी काही बदलाची, विश्रांतीची गरज पडली तर हक्कानं माझ्याकडे ये. घर माझं लहान आहे पण मन खूप मोठं आहे. त्याची खात्री आहे ग मला. मुख्य म्हणजे फार लावून घेऊ नकोस मनाला. सगळं ठीक होईल. हो, मी पत्र पाठवीत राहीन तुला. तू उत्तर द्यायचं बरं का? देईन, नक्की देईन. आणि खरंच की, माझं पुस्तक द्यायचं राहिलं तुला. थांब हं, आत्ता देते. तुझ्या काही सूचना, सुधारणा असल्या तर जरूर कळव. गाडी सुटते वाटतं. मागे हो, हे बघ. बॅगेत वरच होतं पुस्तक. बरं झालं, आता तरी आठवलं. पहिलाच प्रयत्न आहे तरी बरं जमलंयस असं वाटतं.
गजेंद्र गडकर सरांना विचारून संस्कृतचंही लिही ना एखादं गाईड, तुला नक्की जमेल ते. हो, मला सुद्धा वाटतं कधी कधी, पण बघू, जसं जमेल तसं. अच्छा. ज्योत्स्नानं डब्याच्या खिडकीतून पुस्तक भिरकावलं. गाडीनं वेग घेतला. दोघीही खूप वेळ निरोपाचा हात हलवत राहिल्या. अनुजा घरी आली. गॅरेजमध्ये गाडी ठेवत असतानाच तिला फोन वाजल्यासारखा वाटला. इतक्या सकाळी कोणाचा फोन अपेक्षित नव्हता, म्हणून ती जराशी लगबगीनं घरात शिरली. तिचा नोकर फोनवर हॅलो हॅलो ओरडत होता. तिनं चपळाईनं पुढं होऊन त्याच्या हातातला रिसिव्हर ओढला आणि बोलायला सुरुवात केली. डॉक्टर जर्मनीहून बोलत होते. हॅलो, कोण, अनुजा का? हो, अहो काल फोन करणार होतात ना? नो रिप्लाय येत होता म्हणे. ऑपरेटरने 2-3दा सांगितलं. फोन बिघडला असेल कुठला तरी, नाहीतर माझी काळजी कसली, मला काय धाड भरली आहे. ते आत्ता मी आल्यावर बघतोच ना. पुरे हं, कधी येताय तुम्ही? आठवड्याभरात निश्चितच. फ्लाईट नक्की ठरली की कळवीन तुला. तुमचे पेशंट आत्ताच इनपेशंट झाल्यासारखे सारखे चौकशी करतायत. येतोय म्हणावं. हॉस्पिटलमध्ये सगळे आलबेल आहे ना? सगळं रुटीन नीट चाललंय. मी चक्कर मारत असते अधूनमधून. गुड. तुझं काय चाललंय? काही नाही. मी पण काल एक पेशंट बरा केला. काय म्हणते? अगं ऐकू येत नाहीये नीट. म्हटलं मी पण काल एका पेशंटला ट्रीटमेंट केली. सगळा अप्रोचच बदलला त्याचा. आपलं, तिचा. हॅलो, तू काय बोलते मला नीट कळत नाहीये. हॅलो हॅलो. डॉक्टर पलीकडून बोलत राहिले. अनुजा रिसिव्हर कानाला लावून खुर्चीवर स्वस्थ बसून राहिली. गेल्या 24 तासांमधली सगळी धडधड घुसमट संपल्याचा शीन तिला खोलवर जाणवत राहिला.